पहिल्याच पावसानं मिसिंग लिंक बंद पाडली आणि नेते थेट भिडले. लोकांनी टीका सुरू केल्यानंतर फडणवीसांनी जे आक्रमक भाषण केलं त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. त्याच भाषणाचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला तर फडणवीसांच्या हिंदी बोलण्यावरूनही त्यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्टची उपमा देत खिल्ली उडवली. फडणवीस एवढंच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी राज ठाकरेंवर आणखी तीव्र हल्ला चढवला. फडणवीस आपल्या आजच्या भाषणात नेमकं काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओत. अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. ते काय ते कुठलं मिसिंग लिंक 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारी. एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळते. मात्र नुकत्याच घडलेल्या एका ताज्या घडामोडीनं या राजकीय संघर्षाला आणखी एक वेगळंच वळण दिलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामावरून निर्माण झालेल्या वादाची ठिणगी आता थेट वैयक्तिक टीका आणि टोमणेबाजीपर्यंत पोहोचली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याच्या पद्धतीची आणि हिंदीतील भाषणाची हुबेहूब नक्कल म्हणजेच मिमिक्री केली होती. राज ठाकरे यांच्या या उपरोधिक नकलेमुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भाजपच्या गोटातून यावर तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आता स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या टीकेला अत्यंत धारदार, खोचक आणि आक्रमक शब्दांमध्ये उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर मिमिक्री आर्टिस्ट आणि सुपारीबाज अशी थेट शब्दांमध्ये चिखलफेक करत पलटवार केला. फडणवीसांच्या या विधानामुळे मनसे आणि भाजपमधील राजकीय दरी आणखी रुंदावल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय. या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या एका टप्प्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं आणि तिथं कोसळलेल्या दरडीमुळं झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आणि मनसेनं राज्य सरकारच्या कारभारावर आणि प्रकल्पाच्या दर्जावर जोरदार आक्षेप घेतले होते. या सर्व टीकेला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी विधानसभेत एक सविस्तर निवेदन सादर केलं. हे निवेदन सादर करताना त्यांनी मराठीऐवजी हिंदी भाषेचा वापर केला. फडणवीसांच्या या हिंदीतील निवेदनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना अत्यंत तिखट शब्दांमध्ये आक्षेप घेतला. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत देवेंद्र फडणवीसांच्या त्यावेळच्या देहबोलीची, हाताच्या हालचालींची आणि हिंदी उच्चारांची जाहीर मिमिक्री केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित असलेल्या एका महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर बोलताना मुख्यमंत्र्यांना हिंदीत बोलण्याची काय गरज होती असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरेंच्या मते हे केवळ दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी किंवा स्वतःचे हिंदी ज्ञान दाखवण्यासाठी केले गेलेले भाषण होते. राज ठाकरेंनी पुढे असंही म्हटलं, जेव्हा सत्ताधाऱ्यांवर स्वतःवर संकट येतं किंवा त्यांच्या कामातील चुका उघड होतात तेव्हा हेच लोक महाराष्ट्राचा अपमान झाल्याची जुनी आणि भावनिक भाषा बोलायला लागतात. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला
पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय. राज ठाकरे यांच्या या जाहीर नकलेमुळं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. मात्र सगळ्यांचं लक्ष देवेंद्र फडणवीस स्वतः त्यावर काय बोलणार याकडे लागून राहिलं. एका जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत शांतपणे पण तितक्याच प्रभावी आणि बोचऱ्या शब्दांमध्ये राज ठाकरेंचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, आमचे काही मिमिक्री आर्टिस्ट मित्र सध्या राजकीय व्यासपीठावरून माझ्या हिंदी बोलण्यावर आक्षेप घेत आहेत. मी काही दिवसांपूर्वी सभागृहात राज्यातील विशिष्ट सुपारीबाजांवर टीका केली होती. मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. मी केवळ एक राजकीय टोपी हवेत फेकली होती, पण ती टोपी नेमकी कुणाच्या डोक्यावर बसली आणि ती फेकल्यामुळं कुणाला इतकी मोठी मिरची लागली हे आता राज्यातील जनतेला चांगलंच समजलं. मी सुपारीबाजांवर बोललो आणि मिरची इतरांना लागली, यावरूनच कुणाचे लागेबांधे कुणाशी आहेत हे स्पष्ट होत आहे, असा थेट आरोप फडणवीसांनी केला. तर म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. फडणवीस एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीवर आणि मनसेच्या सद्यस्थितीवर अत्यंत खोचक टोला लगावला. ते म्हणाले की हे गृहस्थ सध्या राजकारणात आहेत म्हणून बरं, कारण त्यांच्या राजकारणापासून आम्हाला किंवा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. पण जर त्यांनी राजकारण सोडून स्टँडअप कॉमेडीच्या क्षेत्रात नशीब आजमावलं असतं तर आज देशातील आणि राज्यातील अनेक मोठ्या स्टँडअप कॉमेडियन्सची दुकानं कायमची बंद झाली असते. त्यांच्याकडे केवळ नक्कल करण्याचं कौशल्य उरलंय आणि ते त्याच कलेच्या जोरावर आपलं राजकारण जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते.
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे मनसेच्या गोटातूनही आता संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मनसेच्या नेत्यांनी फडणवीसांच्या सुपारीबाज या शब्दावर तीव्र आक्षेप घेतलाय. मनसेच्या मते राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या लाखो मराठी माणसांच्या सुरक्षिततेचा तो प्रश्न होता. अशा महत्वाच्या विषयावर गांभीर्यानं उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करतायत. हे त्यांच्या पदाला शोभणारं नाही. मनसे नेत्यांनी असाही पलटवार केला की जेव्हा भाजपला मुंबई महानगरपालिका किंवा इतर निवडणुकांमध्ये मनसेच्या मदतीची गरज भासते तेव्हा त्यांना राज ठाकरे यांचं महत्व पटतं. मात्र जेव्हा राज ठाकरे सरकारच्या चुकांवर बोट ठेवतात तेव्हा त्यांना सुपारीबाज ठरवलं जातं. ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. राज ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या हिंदी बोलण्यावर आणि त्यांच्या प्रशासकीय पैशावर बोट ठेवलं होतं. त्यात वैयक्तिक आकस काहीच नव्हता असा दावा मनसेकडून केला जातोय. या संपूर्ण वाकयुद्धामुळे महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही महिन्यांपूर्वी भाजप आणि मनसे यांच्यात पडद्यामागं युती किंवा राजकीय तडजोडीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होत्या. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. मात्र राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेला पलटवार यामुळे आता हा वाद आणखी पेटलाय. फडणवीसांनी राज ठाकरेंचा उल्लेख थेट मिमिक्री आर्टिस्ट असा केल्यानं मनसेचे कार्यकर्ते कमालीचे दुखावले गेले. येत्या काळात हा वाद शांत होण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी. कितना बड़ा